आपल्याला फोटो पाहिजे. माझी अशी एक विनंती आहे, सरकारनं ह्या गोष्टीचा विचार करावा आणि लाखो शेतकऱ्याचं ही दुःख आहे. अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवारचं जे दुःख आहे ते लाखो शेतकऱ्याचं आहे. उद्या परवा दिवशी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पांडुरंगापाशी जाणार आहेत. पांडुरंगाला मी विनंती करतो आणि शेतकऱ्याच्या वतीनं साष्टांग दंडवत घालून विनंती करतो की मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी दे आणि कर्जमुक्तीची ताबडतोब अंमलबजावणी करण्याची तारीख डिक्लेअर करावं ही विनंती पांडुरंगापाशी करतो. तसंच सोयाबीनला 9,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. कर्जमुक्ती झालीच पाहिजे. सोयाबीनला 9,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे. कापसाला 10,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे. अरे असं कसं देत नाही? शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. फक्त भाकरीच्या त्रास साईडला थांबा तुम्ही. बस ताईला ही करू द्या काकीला. अरे मयाळू आहेत राव बैल बी ना. बघलो मी शेतकरी संघटनेचे लोक मायाळू आहेत. मग कसं अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार हे शेतकरी दाम्पत्य ज्यांनी आयुष्याकडे पाहत असताना आत्महत्येला न कवटाळता आपल्या कष्टाला जय मागितलं आणि प्रसार माध्यमाच्या निमित्तानं महाराष्ट्रानं त्यांचं दुःख आणि वेदना पाहिल्या आणि ह्या वेदना पाहता क्षणी महाराष्ट्रात अचानक गदारोळ झाला. खऱ्या अर्थानं सरकारचं धोरण शेतकऱ्याच्या मरणावर टपलेलं आहे आणि ही बातमी आमचे सन्माननीय नेते रविकांत तुपकर साहेबांच्या कानावर आली आणि त्यांना सूचना दिल्या कारणानं लातूर जिल्ह्यातील तमाम शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शिलेदार एकवटले आणि आज आम्ही हाडोलची या गावात येऊन एक बैलजोडी या शेतकरी कुटुंबाला आज आम्ही भेट देतोय. खरं तर या ठिकाणी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणजी मोरे, अरुणदादा कुलकर्णी, त्याचप्रमाणे राजेंद्र मोरे,